नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करत वादग्रस्त विधान केले आहे। पाकिस्तानला आधीच हल्ल्याची माहिती दिली आणि नंतर ते संगणकावर खेळल्यासारखे केले असे पटोले यांनी नागपुरात म्हटले। त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असताना VIP दर्शनाच्या नावाखाली काळा बाजार उघडकीस आला आहे। पोलिसांनी काही भाविकांना घेऊन जाणाऱ्या माजी व्यवस्थापकाला अडवल्याने वाद निर्माण झाला। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांच्या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले। मंदिर प्रशासनानेही काळा बाजार रोखण्यासाठी परिपत्रक जाहीर केले आहे। NIA ने लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत मोठा खुलासा केला आहे। पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सक्रिय असलेले 40 गुंड परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते। हे सर्व गुंड उत्तराखंडमधील राहुल सरकारच्या संपर्कात होते। राहुल हा बनावट पासपोर्टद्वारे गँगस्टरना विदेशात पाठवत होता। 23 मे रोजी NIA ने राहुलला अटक केली। सिद्धू मुसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात वापरलेल्या बनावट पासपोर्ट नेटवर्कचा त्याच्यावर संशय आहे। दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व केप प्रांतात तीव्र थंडीमुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली, ज्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली। बर्फवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे। अभिनेता राम चरण यांच्या दी इंडिया हाऊस चित्रपटाच्या सेटवर पाण्याची टाकी फुटल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या दुर्घटनेत अनेक क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत। ऍक्शन सीनसाठी समुद्र किनाऱ्यावर तयार केलेल्या सेटवर ही घटना घडली, त्यामुळे शूटिंग तात्काळ थांबवण्यात आली आहे। IPL 2025 मध्ये विजयी झालेल्या RCBच्या जल्लोषावेळी चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 56 जण जखमी झाले। सुमारे 2.5 लाख चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने ही घटना घडली। आता BCCI ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून 20 जून पूर्वी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजीत भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।